सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे भेटले। त्यासोबत जर तुम्हाला पैसे भेटले नसेल तर ते तुम्हाला का बरं नाही भेटत हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर ते कसे चेक करायचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तर त्यापूर्वी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। तर लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली जी वेबसाईट येईल गव्हर्नमेंटची ती वेबसाईट ओपन करायची आहे। 3 लाईन्सवरती क्लिक करायचं, त्यानंतर शेवटचं जे ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर इथे फॉरगेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल आणि तुमचा फॉरगेट पासवर्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन बघायला भेटेल। तर त्यानंतर 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे सर्व लिस्ट येईल, तुम्ही ज्यांचे फॉर्म भरले होते त्या सर्वांची लिस्ट येईल। तर इथे तुम्ही चेक करू शकता की तुमचं जे नाव आहे त्यासोबत जे ॲप्लिकेशन नंबर आहे, जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे त्यासोबत तुम्हाला संजय गांधी योजनेचा लाभ भेटतो की नाही। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला 2 ऑप्शन बघायला भेटते, एक डोळ्याचा आयकॉन आणि शेवटचे जे ऑप्शन आहे ते पैशाचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमची जी पेमेंट हिस्ट्री ते बघायला भेटणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की जे लाभार्थी आहे त्यांना 24,000 रुपये आतापर्यंत भेटलेले आहे। त्यासोबत कोणत्या दिवशी भेटलेले आहे सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। तर तुम्ही इथे कोणती माहिती मिळवू शकता, तर जसं की आपलं जे ॲप्लिकेट नेम आहे, बेनिफिशरी नेम आहे, त्यासोबत बँकेचं काय नाव आहे, बँकेचं अकाउंट आहे म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे येतात, त्यासोबत कोणत्या दिवशी आपल्याला पैसे भेटले व किती रुपये भेटले हे सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात। आता येतं की ज्या महिलांना इथे पैसे भेटलेच नाही व का बरं नाही भेटले, त्यांचे पैसे का बरं बंद झाले, हे सर्व गोष्टी कशी चेक करू शकता। परत आपल्याला त्या 3 नंबरच्या जो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आपलं जे नाव आहे ते सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर आपलं जे परत पेमेंटचं ऑप्शन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक लाभार्थी आहे त्यांना 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही। याचं कारण काय आहे ते कारणसुद्धा इथे दिलेलं आहे। जसं की यांचं कारण आहे की आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट, म्हणजेच यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नाही, यामुळे त्यांचे जे पैसे आहे त्यांना भेटलेले नाही आहे। जर त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असतं म्हणजेच जे त्यांचं DBT आहे, ज्याला की आधार सीडिंगसुद्धा म्हणता येणार आहे, ते जर त्यांचं ॲक्टिव्ह असतं तर त्यांना पैसे भेटले असते। तर तुमचासुद्धा कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो चेक करायचा आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला जो सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण शेवटचे फक्त 30 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख आहे EKYC दुरुस्त करायची सुद्धा। तर लवकरात लवकर तुम्हाला ते दुरुस्त करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे किती आणि केव्हा भेटतात। जर भेटत नसेल तर का बरं नाही भेटत। तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलवरती भेटत असतात। थँक्स फॉर वॉचिंग।